अरे शांता, शेण आणीन का आज? कशासाठी हो सेन? आज तर बुधवार आहे. आता उद्या सारवीन बापा गुरुवारी. सारबासाठी नाही म्हणत आहो मी. आता होळी येऊन राहिली तर ते शेणाच्या बनवत नाही का बडे? बनवते ना तू दरवर्षी? हो ना जी बापा, पा माझ्या डोक्यातूनच निघून गेला होता. आता 4 दिवसाच्या आधी बनवला तर बरं होते. चांगले वाढतात तरी. हो आणून घ्याल आणून घ्याल. सोनू चल बरं माझ्यासोबत. कुठं पप्पाजी? अरे टपमध्ये शेण आणशील घरी. हट पप्पाजी, मी आता आंघोळ करतो. आता सकाळीच आंघोळ करून का करून राहिला तू? अहो आंघोळ करतो म्हणते तर करू द्या ना, पाणी गरम आहे. आता तुम्ही घरी यालच नाही का? झाडझुडगी कराल ना, घरी यालच नाही. तुम्हीच आणून घ्याल ना. अरे तर डोक्यावर मांडून आणावं लागते ना. तिथल्या तिथं खातावर फेकणे आणि झाडझूड करणे वेगळी गोष्ट आहे. तर राहू द्याल, मी आणतो जाऊन मग. कपमध्ये उचलून ठेवून द्या, मी आणून घेईन. ठीक आहे, उचलून ठेवतो, येशील मग. हो हो येते. आई पप्पाजी कशासाठी शेण म्हणत होते? अरे बेटा ते होळी येऊन राहिली ना आता. ते शेणाचे वडे थापावं लागतात ना, छोटे छोटे गोल गोल. हा माहित आहे. पण मम्मी, मी नाही करू लागीन यावर्षी. मागच्या वर्षी असे हात मांडून ठेव म्हणली ना, मधात तो शेण थापून का त्रिकोणी बनवली तर माहित नाही, नुसता वास येत होता माझ्या हात. अरे बापा तर तसे बनवा लागतात ना. मी नाही, ते गोल गोलच बनवशील तू, मी नाही हात धरत. का बेटा, तुझे एवढी होतो ना आम्ही, तर आम्ही हे सगळे कामं स्वतः लहान लहान मुलं करत होता. शेणानं हात वास येते म्हणता. ए सोनू, सोनू नाही बापा, हा पोरगा ना अजिबात ऐकत नाही. लहान राहिले मुलं तर ऐकतात, कामं करू लागतात. आणि जसे जसे मोठे होतात ना तसे तसे यांची बुद्धी भ्रष्ट होते. घरच्या कोणत्याच कामामध्ये मदत नाही करत बापा हे तर पोरं. मस्त बांधवत होती आपल्या पोरांना, माझे मुलं कामं करतात, हा करतात तो करतात म्हणून. आता कुठच्या का बापा, एखाद काम सांगितलं की नाहीच म्हणतात. ए बापा, भात मांडली होती गॅसवर, जळला का वास येऊन राहिली. काऊन बाई गुड्डे, काऊन इकडे येऊन बसले? तुझ्या आईनं काही म्हणलं का तुला? काय झालं बेटा गुड्डी? आजी पाय ना आईला, मला शेण आणायला जा म्हणते. बापरे, शेण आणायसाठी म्हणलं तर रुसून बसली. के बाई ना आई, मलाच जा म्हणते शेण आणायसाठी. गुड्डी आणली का शेण? कुठे ठेवली बाई शेण? नाही मम्मी, मी नाही आणली. काऊ नको ता, सारवते का? आज तर बुधवार हो ना, उद्या सारवशील गुरुवारी. नाही नाही, शेण सारवायसाठी नाही पाहिजे. मग बापा कायच्यासाठी पाहिजे? शेणकुड्या थापते का? त्या शेणकुड्या घरी थापण्यापेक्षा मस्त बाजारातून वेचून आणत जा. अरे बापा आई, शेणकुडी नाही थापत ना. आता होळी येऊन राहिली ना, तर शेणाचे वडे नाही करावं लागत का? अरे हो, मग आता रविवारचीच तर होळी आहे. मग आता आज नाही करीन तर कधी करीन? हा मम्मी, वडे बनवासाठी का शेणाचे? नाही तर का, आता आणून ठेव म्हटली, मग काही मिळत नाही नंतर. आता आठवण आली तर बनवून घेते म्हणत होती. मग कामात राहिला दुसरा तर मग आठवण विसरते. ए मम्मी, तू नको बनव ना, मीच बनवीन ना. अरे वा, चांगली गोष्ट आहे ना, मग तू बनवते तर. जा ना तर मग आधी शेण तर आण बापा. हो हो, आणतो ना शेण. जा 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 कुंता, तू स्वयंपाक कर, आणते जाऊन शेण. ए आजी, मस्त होळी येऊन राहिली. काय आजी, तू ना रंग टाकू नाही देत? नाही नाही बापा, ते आजकालचे का रंग, ते निघत नाही ना, काही नाही. तुम्ही खेळत नव्हते का आजी मग? आम्ही तर तुमच्यापेक्षा जास्त खेळत होता. काही सांगूच नको, आम्ही हे रंग वापरत नव्हता. मग कोणता रंग वापरत होते आजी? गुड्डी तुला माहित आहे का, आता वावरामध्ये परसाच्या झाडाला मस्त संत्री संत्री फुलं आले आहेत. काय तो आपल्या वाडीच्या मागे एक झाड आहे परसाचा, तिथं लागले आहेत ना मस्त फुलं. हो ना आजी, मस्त लागले आहेत फुलं. मी ते फुलं वेचून आणत होता दररोज. चांगले एक टोपला असं जमा करत होता आणि मस्त वाळवून त्यांना मग पिसून त्यांचा रंग बनवत होता आणि मस्त खेळत होता रंग. असं का आजी? आता बापा हे दुकानातले रंग आणावा, चेहऱ्याला लावला चेहरा खाजवते. आजी मी फुलं आणीन परसाचे, मस्त वाळवून ना मग कलर बनवून त्यांचा. मग खेळशील ना? हो हो, पहिले जा शेण आण, शेणाचे वडे बनव पहिले. हो हो आजी, आत्ता जाते. आजी बनवू लागशील मला? हो बनवू लागतो, जा आण. कुठं गेले बाबा हे? शेण उचलून ठेवतो म्हणाले, शेणही नाही उचलला, काही नाही, नाही झाडझूड केलं. मस्त काम आहे यांचं तर. जातो म्हणतात कोठ्याकडे आणि आहेतही नाही इथं. हट बाई, मी टपही नाही आणली का, हातात नेऊ का आता? पाहतो बापा, इकडे आहे का तर टप? इकडेही नाही आहे. चल या शेणवडीमध्येच नेते आता. सगळाही शेण उचलून खातावर फेकून देते आणि 2 नग पोवटे नेते. अरे बापरे, इथं तर मावशी आहे. शेण घ्यायसाठी आली तर रागवेल बापा मावशी, जाऊ दे. बापा हे गुड्डी आली ना अजून, वापस काऊन जाऊन राहिली? ए गुड्डी, गुड्डी का मावशी? काऊन ग, कशासाठी आली होती आणि वापस जाऊन राहिली ना अजून? काही नाही मावशी, काही नाही, अशी चालू होती.
घमेल धरून आली ना? कशासाठी आली? मम्मीनं शेण आणायला सांगितलं म्हणून आली होती. बापा न मग वापस चालली ना? शेणही नाही नेत ना? घाबरली का मावशी रागवेल म्हणून? हो नाही नाही मावशी. ये इकडे ये. कशासाठी नेत आहे शेण? ते होळीसाठी वडे बनवायचे आहेत ना शेणाचे म्हणून. तर ने ना तर मग. पागल मुलगी आहे बाबा, घाबरते. गुड्डी तू शेणासाठी चालली होती ना? हो ना मावशी. तर मग मी दिसली म्हणून जात होती वापस, हो ना? हो मावशी घाबरली मला वाटलं रागवशील तू. आई गुड्डी माझी गोष्ट ऐक. कुठूनही कोणतीही वस्तू आणायची असली तर विचारूनच न्यायच्या, असा मागे न्यायचा नाही बेटा. आणि दिसले तर बिलकुल घाबरायचं नाही, म्हणायच्या की मी थोडासा नेतो. मावशी सांगू का, मी ललिता या काकूच्या इथं ना एक वेळा शेण आणायला गेली होती. त्या ना तिथं होत्या तर नाही, पण मग मी जेव्हा घमेलमध्ये उचलली शेण तर तेव्हाच आल्या त्या आणि माझ्यावर ना खूप रागवल्या. तर तेव्हापासून ना मावशी मी ना कोणी राहिले तर शेण उचलतच नाही. मग त्यांच्या गेल्याच्या नंतरच उचलते. मला भीती वाटते तेव्हापासून. पागल आहे ती ललिता, तिला अक्कलच नाही आहे ना. मग तिच्या इथून आणतच नाही का तू शेण? आणते ना मावशी. ते ललिता काकू नाही असली ना तर मग आणते चुपचाप मध्ये. मग आता तिकडून आणते तर आणते बाबा, पण आमच्या इथून नेली ना कोणी असले इथं, तुझे काकाजी असले मी असली तर नेतो म्हणून सांगायच्या. थोडासा शेण नेतो जी म्हणायच्या. असं घाबरायचं नाही. हो मावशी. गुड्डी आण इकडे टब. मी घरून काही टब आणली नाही, तिथंच धरते, मग घरी ठेवते थोडासा, मग तू आपल्या घरी नेऊन घेशील. अरे वा, मावशीच उचलून देत आहे आता शेण. मला तर हात भरवायची काही गरजच नाही आहे. गुड्डी तो तुझ्या समोरच्या उचलवाय तिथं टब मध्ये, मी इकडेच्या उचलते. अरे मावशी तर मलाच उचल म्हणते. हो हो मावशी, हो उचलते. ए मम्मी, वावराला चालली ना तू? हो जाते ना वावरामध्ये. मम्मी मी येतो ना वावरात. नाही नाही बाबा, किती ऊन तापते, नाही यायच्या वावरामध्ये. येतो ना मम्मी, येतो ना. गधी आहे का वावरात येऊन का करशील ना? ऊन किती तापते, ताप वगैरे येईल ना फालतू मध्ये, उन्हारे बिनारे लागतील. मम्मी मला फुलं आणायची आहेत ना. कशाची फुलं आणायची आहेत तुला? मम्मी ते रंग बनवायचे फुलं आणायचे आहेत ना. आमच्या टीचरने सांगितलं कलर घ्यायचा नाही म्हणाले. वावरामध्ये झाडं राहतात, ते फुलं आणून त्यांचा रंग बनवायला सांगितलं आणि त्याच्यानेच रंग खेळायचा म्हणाले. असं तुझ्या टीचरने सांगितलं नाही? नाही तर का, विचारून घेशील ना. नाही नाही, सांगितलं तर चांगलीच गोष्ट आहे. विचारायला कशाला जाईन मी तुझ्या टीचरला? मी म्हणतो मुलांनाच जायला सांगितलं का टीचर लोकांनी? मुलांना तुम्ही वावरात जाल, वावरातून फुलं आणाल असे सांगितलं का? नाही ना मम्मी, तसं काही नाही सांगितलं. आता मग फुलंच आणायचे आहेत ना, मी आणीन. मम्मी आणशील का? हो मी आणीन, मग वाळू टाकून, मग वाटलंस तू त्यांना बारीक करशील, कुटशील मग. हो मम्मी, हो हो. आणि आता दुपारी खेळायचं नाही इकडे तिकडे उन्हामध्ये, घरीच राहायचं. नाही ना मम्मी, मी फक्त गुड्डी ताईच्याच तर घरी जाते. आम्ही सावलीमध्येच खेळतो मग. ठीक आहे. सावलीमध्ये खेळायच्या, उन्हामध्ये खेळायचं नाही. मम्मी आमचे टीचर का म्हणत होते, तुम्ही घरी विचाराल म्हणत होते तुमचे आई वडील कोणते रंग वापरत होते आधी म्हणून. हो मम्मी, तुम्ही फुलांचाच रंग काढत होते का? हो तुझ्या टीचर बरोबर म्हणतात. आम्ही ना आधी ह्याच फुलांचा रंग बनवत होतो. चल बाई आता जाऊ दे, वेळ झाली. वावरात जाऊ दे. जा ना तर मम्मी, जा. आजी जमलं का? हो बनव तसेच बनवायच्या, छोटे छोटे गोल गोल. आजी होतील का एवढे? बनव ना, अजून बनव ना, शेण आहे तरी बनव. अरे बा, मस्त बनवलं ना गुड्डीनं तर, मस्त गोल 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 बनवलं. मम्मी चांगले झाले का? हो बढिया झाले. ए गुड्डी ताई, का करून राहिली? छी छी ताई, हा कोणता खेळ खेळत आहे तू? पगली, खेळ नाही आहे हे. होळीसाठी ना शेणाचे वडे बनवा लागतात, ते वडे बनवत आहो मी. काहून का, तुझी मम्मी नाही बनवत का? माहित नाही ना मला, बनवत असेल. सगळेच जण बनवतात बाबा होळीला. तुझी मम्मी पण बनवते. पण माझ्या मम्मीने तर बनवलंच नाही. कुठे गेली तर तुझी मम्मी? माझी मम्मी वावरात गेली. ताई मी बनवू का? मग मी घरी नेईन बनवल्यावर. मग माझ्या मम्मीला सांगेन नको बनवू, मी बनवले म्हणून गुड्डी ताईच्या इथं. पण शेण आणावं लागेल ना, थोडंसं शेण आहे. मी जास्त शेण आणली नाही बाबा. आता कुठलं शेण आणू मी? शेण तर मावशीच्या खातावर आहे. जा ताई, तो शेण आहे ना, मी बनवू लागते. मग दोघी जणी शेण आणायला जाऊन, ठीक आहे? नाही बाबा, तू आण शेण. गुड्डी बनवू दे ना, बनवू लागतो म्हणते तर. मग चालले जाल दोघे जणींना आणून घ्याल. बनवते. आईनं ते अर्धचंद्र वगैरे नाही बनवला का? सांगतो बनवायला. अर्धचंद्र कसा आजी? अरे बाई गुड्डी, अर्धचंद्र पूर्णचंद्र बनवा लागते. पूर्णचंद्र म्हणजे असा गोल,
त्याला मग काळीनं असे छिद्र पाळशीन, छोटे 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 पूर्ण असे 5 बनवा लागतात. आणि अर्धे चंद्र पण 5 बनवा लागतात. अर्धा चंद्र कसा बनवायचा ताजी? बाई तो असा अर्धाच बनवायचा, पूर्ण गोल नाही. आणि गुड्डी ते मधात गड्डे पाडत जा ना. गड्डेही पडावं लागतात का मधात? हो हो, गड्डे पाडावं लागतात. आई मी शांतताईच्या घरून येते. कशाला चालली बाबा आता शांताच्या घरी? आई ते आलू आणते चिप्स बनवासाठी. असं का, जा ना तर मग. सिटी बनव ना आता शेणाचे वडे. हो हो गुड्डी ताई बनवते. गुड्डी ताई हात वाजता नाही, मग साबून ना धुशील ना. अरे बाप्पा, होळीची तर जोरदार तयारी सुरू आहे ना. का म्हणते कुंता, तू नाही बनवली का वडे शेणाचे? ललिता, कुंता मागे राहते का? तिची मुलगी हुशार आहे ना बाबा. तिच्या मुलीनं शेण नेलं, वडे बनवायसाठी शेण नेतो म्हणते. हो हो, दोघे आजी नातनी बनवून राहिल्या. आणि ललिताताई, तुम्ही इकडे कसे आता? शेणाचे वडे बनवायसाठी शांतताईच्या घरी? हो, मी अशीच आली. आता शांतताई बनवत होत्या इथं शेणाचे वडे, तर मी म्हणलं मी बनवून टाकते आपल्यासाठी. आमच्या घरी बाबा अशा इकडेच्या ना तिकडेच्या नुसत्या कोंबड्या येतात, विकरवून टाकतात. कुठेही वाळू टाकला का नाही असा ठेवत नाही. तर शांतताई म्हणते बनव, म्हणते आहे म्हणते शेण, तर म्हणून इथंच बनवत आहो. मग वाळले म्हणजे नेऊन टाकीन. आमच्याही घरी ना समोर नाही का ठेवत नाही. गाई ढोरं काही येतच राहतात. इकडे मागे काही येत नाही. म्हणलं इकडेच बनवून इथंच वाढतील खालीच. आता घरावरही मांडावलं गेलं तर पूर्ण मोडतील. उद्या मग जमेल वाटल्यास घरावर मांडायला. ललिताताई, साड्या घ्यायसाठी गेले होते ना, किती साड्या आणल्या मग? नाही बाबा, मी आपल्यासाठी नाही आणली, ऐरासाठी आणली ना. पाईन तर म्हणत होती, पण कुठं वेळच झाली ना घरूनच जायला. 3 वाजे गेला आम्ही घरून. काल एक तर हार्वेस्टर लागला होता, तर मग थांबावं लागला ना. ते गव्हाचे पोते घरी आणतपर्यंत 2 वाजले. चांगला झाला ना ललिता, कामात काम होऊन गेला. तुम्ही गेले असते तिकडे कपडे घ्यायसाठी, मग राहिला असता ना तुमच्या गहू. हो बाबा शांताताई, तो तर चांगला झाला म्हणा. उशिरा गेलो तर काही नाही होत, एखाद्या दिवशी जाईन स्वतःसाठी घ्यायसाठी साडी. पण हा गव्हाचा धंदा झाला की नाही मोठा चांगला झाला. नाही तर एवढ्या उन्हामध्ये बाया न्या, काटा, मग अजून चुरायची मशीन आणा, उपादच लागली असती ना. नाही तर का. चल होतीन तरी आता एवढे. आता हा शेण आहे थोडासा, आता बनवून टाकून ना. कशासाठी ठेवून? जेवढे वडे राहिले शेणाचे तेवढे कमीच राहतात होळीमध्ये. हो तो तर आहे म्हणा. आणि बाबा शेणाच्या शेणकुडी वगैरे नेतात. मागच्या वर्षी तर आमच्या ढिगावरच्या चांगल्या 20-25 शेणकुडी नेला. आता मला का माहित तिथं होळीमध्ये जाळायसाठी नेला म्हणून मी दुसऱ्या दिवशी मस्त शिवा देत बसली. तर मग हे आमच्या इथले म्हणतात, शिवा कोण कायच्यासाठी देऊन राहिली म्हणतात तू, म्हणतात. तर मग मी म्हटले त्यांना, पहा बरं म्हटली, इथं शेणकुडी होत्या म्हणली थापल्या, तर इथल्या घेऊन गेले म्हणले, कोण नेला कोण नाही. तर ते सांगायला बसले की मीच नेलो म्हणून. होळीमध्ये जाळायसाठी लाकूड नव्हता म्हणतात, तर मग शेणीच नेलं म्हणतात. आणि मी तर बाबा मस्त शिवा दिली. अट बापा ललिता, तू ना. आता मला का माहित तर नेला, तर मग सांगायला तर पाहिजे का मी नेत आहो का काही म्हणून. बरं तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आता एवढाच. आता आम्ही शेणाचे वडे तर बनवला, कोणाकडे शेणाचे चाकोल्या म्हणतात. तर मग तुम्ही बनवले नसाल तर बनवून टाका. तर मंडळींनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.